ही परीक्षा एकूण 100 प्रश्नांची असते. यामध्ये एकूण 7 घटक वा विषयांचा समावेश असतो. आत्तापर्यंत लागलेल्या निकालावरून असे कळते की मेरिट हे 100 पैकी साधारणपणे 55 ते 65 मध्येच व्हॅरी होते आणि म्हणूनच 7 पैकी या घटकाचा अभ्यास अशा प्रकारे विश्लेषणात्मक पद्धतीने केल्यास नक्कीच पूर्वपरीक्षेमध्ये यश प्राप्त करता येऊ शकते. नमस्कार. कोणतीही स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी जितके महत्त्व अभ्यासाला असते किंबहुना त्याहीपेक्षा महत्त्वाचे असते ते म्हणजे परीक्षा समजावून घेणे. प्रत्येक परीक्षेची मागणी ही वेगळी असते. त्यानुसार उमेदवारांनी स्वतःच्या तयारीत बदल करणे अपेक्षित असते. ही मागणी ओळखली जाते ती गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधून. PSI, STI आणि ESO यांसाठी घेण्यात येणारी संयुक्त पूर्वपरीक्षा 100 प्रश्नांची असते. यामध्ये एकूण 7 घटकांचा समावेश आयोगाने केलेला दिसतो. आत्तापर्यंत लागलेल्या निकालावरून असे कळते की दरवर्षी हे मेरिट साधारणपणे 55 पासून 65 पर्यंत व्हॅरी होते आणि म्हणूनच या 7 घटकांपैकी अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी या घटकाचा अभ्यास अशा प्रकारे विश्लेषणात्मक करणे अपेक्षित आहे आणि हेच विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत. अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी डिटेल्ड डिस्कशन करायच्या अगोदर आपण या संदर्भातला आयोगाचा दिलेला सिलेबस बघूयात. बुद्धिमत्ता चाचणीसाठी आयोगाने सिलेबस असा दिलेला आहे. उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न. याचा अर्थ असा होतो की एखादा प्रश्न तुम्हाला सोडवता येतोय इथपर्यंत सीमित राहून चालणार नाही, तर याच्या समोर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे टाईम मॅनेजमेंट. वेळेत तो प्रश्न तुम्हाला सोडवता येत आहे का नाही हे चेक करण्याचं काम या प्रश्नांच्या प्रकारातून केलं जातं. तर अंकगणिताचा सिलेबस बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी म्हणजेच एक प्रकारचे बेसिक ऑपरेशन्स उमेदवाराला करता येत आहेत का नाहीत हे चेक करण्याचं काम या प्रश्नांच्या स्वरूपामधून केलं जातं. अंकगणितातील बेसिक ऑपरेशन्स आपण बुद्धिमत्ता चाचणीमध्ये देखील वापरणार आहोत. विषयाच्या बाबतीत परीक्षेच्या अनुषंगाने बोलायचे झाल्यास 100 प्रश्नांपैकी 15 प्रश्न या घटकावरती विचारण्यात येतात. या प्रश्नांत वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिकचे मिश्रण असते. यांमधील काही प्रश्नांचा हेतू हे ज्ञान तपासणे असतो, तर काही प्रश्नांचा हेतू हा वेळेचे नियोजन करायला लावणे इतका असतो. या घटकाची खासियत अशी योग्य अभ्यास व सराव केल्यास यामध्ये पैकीच्या पैकी गुण देखील पडू शकतात. आता यामध्ये आपण सुरुवातीला अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या अनुषंगाने 2013 पासून 2019 पर्यंत आयोगाने कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत, हे टॉपिक नेमके कसे आहेत आणि यामध्ये कोणकोणते प्रश्न कोणकोणत्या प्रकारचे आहेत हे आपण या भागातून बघणार आहोत. आणि याच्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी 15 गुणांच्या बाबतीत कशा पद्धतीत हाताळणं अपेक्षित आहे याच्यावरती आपण भर देणार आहोत. अंकगणिताचा विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचा आणि बेसिक टॉपिक येतो तो म्हणजे पहिला नंबर सिस्टीम, ज्याला आपण संख्या संस्था असं म्हणूयात. यामध्ये काय उमेदवारांना करणं अपेक्षित आहे, तर संख्यांची ओळख आपल्याला असणं अपेक्षित आहे. यामध्ये समसंख्या कोणत्या, समसंख्या म्हणजे काय, विषमसंख्या म्हणजे काय, किंवा आपण म्हणूया नैसर्गिक संख्या म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला या संख्या संस्थेमध्ये किंवा नंबर सिस्टीममध्ये करणं अपेक्षित आहे. हा खूप बेसिक टॉपिक आहे. दुसरं टॉपिक म्हणजे मसावी आणि लसावी, ज्याला LCM आणि HCF असं म्हणतो. ह्या दोन्ही टॉपिक मी आत्ता उल्लेख केला. यामध्ये आयोगामार्फत डायरेक्ट प्रश्न जरी विचारण्यात येत नसले अलीकडच्या कालावधीमध्ये, तरी देखील पुढचे जे काही टॉपिक्स आहेत यांच्यावरच्या प्रश्नांसाठी ॲप्लिकेशन म्हणून या 2 टॉपिकचा आपण विचार करणं अपेक्षित आहे. म्हणजे दोन्ही टॉपिक्स हे पुढच्या प्रश्नांसाठी एक बेस म्हणून आपण करणं अपेक्षित आहे. यानंतरचं महत्त्वाचं टॉपिक म्हणजे सरासरी, ॲव्हरेज. या टॉपिकमध्ये आपल्याला ॲव्हरेज म्हणजे काय ही संकल्पना माहीत असणं अपेक्षित आहे. ॲव्हरेज काढत असताना बेरजेचा काय रोल आहे आणि वेगवेगळ्या सरासरी काढण्यासाठी कोणते फंडामेंटल टेक्निक्स वापरले जातात त्या अनुषंगाने आपल्याला सविस्तर आढावा यामध्ये घेणं अपेक्षित आहे. जरी या टॉपिकवरती डायरेक्ट प्रश्न विचारले नसले तरी ॲव्हरेज या टॉपिकवरती ॲप्लिकेशन ओरिएंटेड प्रश्न विचारताना आयोग दिसत आहे. या टॉपिकनंतर गुणोत्तर प्रमाण हा अतिमहत्त्वाचा टॉपिक येतो, ज्याला आपण रेशो अँड प्रपोर्शन असं म्हणतो. हा टॉपिक अतिमहत्त्वाचा आहे. यामध्ये भागीदारी, वयवारी आणि मिश्रणे या स्वरूपामधील प्रश्न विचारताना दिसतात. भागीदारी म्हणजे काय, एखादी कंपनी ओपन केल्यानंतर त्यामध्ये भागीदार कोण कोण आहेत आणि यांनी गुंतवलेलं भांडवल कशा स्वरूपामध्ये आहे, त्यांचं प्रमाण नक्की काय आहे, आणि या कंपनीमध्ये जो काही प्रॉफिट होणार आहे हा प्रॉफिट कशा पद्धतीत वाटून घेणार आहोत
या संबंधातील प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. वयवारी संदर्भातील देखील प्रश्न या ठिकाणी विचारतात. मिश्रणांच्या बाबतीत बोलायचे म्हटले एखादं मिश्रण देतील आणि या मिश्रणामध्ये जे काही घटक आहेत त्यांचं प्रपोर्शन देतील आणि त्याच्यामध्ये एखादा घटक वाढीव केल्यानंतर ते प्रपोर्शन कशा पद्धतीत व्हॅरी होणार आहे हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. या पद्धतीत आपण तयारी करणं अपेक्षित आहे. यानंतर काम, वेळ, वेग आणि अंतर, ज्याला आपण वर्क, टाइम, स्पीड अँड डिस्टन्स असं म्हणतो, यामध्ये मजूर असतील, त्याच पद्धतीमध्ये रोज असेल त्यांचा, रेल्वे, बोट, पाण्याचा प्रवाह या टॉपिक्सवरती प्रश्न विचारतात. उदाहरण द्यायचं म्हटलं तर ए हा मनुष्य एक काम 8 दिवसात करतो, तेच काम पूर्ण करण्यासाठी बी याला 10 दिवस लागतात, तर दोघे एकत्रितरित्या ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतात. मजुरांची संख्या वाढल्यानंतर दिवसांचं गणित, त्याच पद्धतीमध्ये त्यांना देण्यात येणारे जे काही रोज आहेत किंवा वेजेस म्हणूयात आपण त्याला, त्या संदर्भातील प्रश्न या ठिकाणी विचारू शकतात. रेल्वे असेल, रेल्वेचं स्पीड असेल, डिस्टन्स असेल, त्या रेल्वेला एखाद्या अंतर कापण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे टाईम असेल, त्याच पद्धतीत बोट आणि पाण्याचा प्रवाह या दोघांवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. पाण्याच्या प्रवाहात बोटीचा वेग, पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत बोटीचा वेग, हे सगळ्या प्रकारांवरती संमिश्ररित्या देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. यानंतरचा टॉपिक 6वा तो म्हणजे शेकडेवारी, ज्याला आपण पर्सेंटेज असं म्हणतो. पर्सेंटेज म्हणजे काय नक्की हे लक्षात आल्यानंतर त्यांचे ऑपरेशन आपण लक्षात घेणं अपेक्षित आहे आणि याचेच ॲप्लिकेशन म्हणजे नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. नफा तोटामध्ये देखील तुम्हाला वेगवेगळ्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात येत असतात. यानंतरचा 7वा टॉपिक रचना व निवड, ज्याला आपण इंग्रजीमध्ये परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन असं म्हणतो. एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तर 4 जण असू शकतात आणि हे 4 जण एकमेकांशी हस्तांदोलन करत असतील, तर त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीत किंवा कोणत्या रचनेमध्ये ते हस्तांदोलने करू शकतात, हस्तांदोलन करत असताना त्यांची निवड कशा पद्धतीत होतात. परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अजून सांगायचं उदाहरण म्हटलं तर 4 जण असतील आणि 4 खुर्च्या असतील, तर ते कोणकोणत्या पद्धतीमध्ये बसू शकतात, त्यांची बसण्याची रचना कशी असू शकते याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले दिसतात, किंबहुना यावरती देखील अजून प्रश्न विचारले जाऊ शकतात. शेवटचा 8वा टॉपिक म्हणजे संभाव्यता, ज्याला आपण प्रोबॅबिलिटी असं म्हणतो. एखादी घटना घडण्यासाठी किती संभाव्यता आहे हे सांगणं म्हणजे प्रोबॅबिलिटी. आणि इट ऑलवेज व्हॅरीज इन बिटवीन 0 अँड 1, म्हणजेच मिनिमम संभाव्यता म्हणजे 0 असेल तर ती गोष्ट घडू शकणार नाही आणि 1 असेल म्हणजे ती संभाव्यता 1 म्हणजे मॅक्सिमम असणारी ती घडणारच आहे. एखादी घटना घडत असताना संभाव्यता कशी काढली जाते त्याच्या संदर्भातील सूत्र आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि याच्यावरती ॲप्लिकेशन ओरिएंटेड देखील सूत्र आहेत, ते देखील उमेदवारांनी बघून घेणं अपेक्षित राहतं. एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर का, तर 4 चेंडू आहेत, तर या 4 चेंडूमधील एक चेंडू बाहेर काढत असताना तो लालगा असण्याची संभाव्यता किती असेल. ह्या सगळ्या गोष्टी आपण या प्रकारच्या प्रश्नामध्ये बघणार आहोत. एकंदरीत यावरून एक गोष्ट क्लिअर होते, या 8 टॉपिकवरती आयोगाने 2013 पासून 2019 पर्यंत अंकगणिताच्या संदर्भात प्रश्न विचारलेले दिसत आहेत. म्हणजेच हे अतिमहत्त्वाचे टॉपिक्स मी तुम्हाला विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये तुमच्या समोर ठेवलेले आहेत. याच अनुषंगाने आपण बुद्धिमत्ता चाचणीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत ते आपण बघूयात. सगळ्यात पहिला किंवा महत्त्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे संख्यामाला किंवा अक्षरमाला, ज्याला आपण नंबर अँड अल्फाबेट्स असं म्हणतो. यामध्ये सिरीज विचारली जाऊ शकते, मिसिंग कॅरेक्टर विचारलं जाऊ शकतं, टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये नंबर आणि अल्फाबेट्स यांचं कॉम्बिनेशन दिलं जाऊ शकतं. यांवरती देखील प्रश्न विचारलेले आहेत आणि याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं अपेक्षित असतं. त्याच पद्धतीत महत्त्वाचा टॉपिक म्हणजे घड्याळ, ज्याला आपण क्लॉक असं म्हणतो. घड्याळाच्या बाबतीत सगळ्या फॉर्म्युलेज आपल्याला माहीत असणं गरजेचे आहेत, सगळे शॉर्टकट्स माहीत असणं गरजेचे आहेत, कारण की या प्रकारची उदाहरणं वेळ खाऊ असतात आणि परीक्षेमध्ये जर तुम्ही रेग्युलर फॉर्मॅटमध्ये जर सोडवण्याचा प्रयत्न केलात तर कदाचित या ठिकाणी जास्त कालावधी लागण्याची अपेक्षा असू शकेल. त्यामुळे शॉर्टकट्स कशा पद्धतीत आणि प्रॅक्टिस करून त्याची गती वाढवण्याचं काम आयोगामार्फत या ठिकाणी देण्यात येत असतं आणि म्हणूनच उमेदवारांनी त्या अनुषंगाने याचा जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक विचार करणं अपेक्षित असतं. उदाहरणाच्या स्वरूपात सांगायचं म्हटलं तर घड्याळ हे किती आकड्यांनी बनलेलं असतं. आता घड्याळ हे सर्कल असतं आणि म्हणून ते 360 डिग्रीचं असतं. त्याच्यामध्ये आकडे किती असतात हे माहीत असणं अपेक्षित आहे. त्यामुळे 360 एवढी जी काही डिग्री आहे तिला तुम्ही डिवाइड करणं त्या अंकांनी अपेक्षित आहे. त्यामुळे 2 आकड्यांमधला तुम्हाला कोन प्राप्त होऊ शकतो. त्याच पद्धतीमध्ये हे जर 12 अंकांचं घड्याळ आपण सोडून जर त्याच्यामध्ये जर आपण आकडे वाढवलं
तर त्या ठिकाणी त्या पद्धतीत त्या अँगलमध्ये बदल होत जाणार आहेत. त्याचे बेसिक टर्म्स तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. 2 काट्यांमधील अँगल काढता येणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठीचे फॉर्म्युलेज माहीत असणं गरजेचे आहेत. एखाद्या घड्याळ तुम्ही आरशामध्ये बघत असाल तर नक्की वास्तवात किती वाजले असतील अशा प्रकारचे देखील उदाहरणं आयोगाने याच्या मागे पूर्वी विचारलेले दिसतात. यानंतर अतिमहत्त्वाचा टॉपिक म्हणजे नातेसंबंध, ब्लड रिलेशन. याच्यावरती हमखास एखादा प्रश्न पडतोच. यामध्ये तुम्हाला नातेसंबंधामध्ये सगळे नाते कसे डेव्हलप होत आहेत हे माहीत असणं अपेक्षित आहे. बऱ्याच जणांना या ठिकाणी नातेसंबंध काय आहेत आणि ते कसे असतात याची प्रचिती नसते किंवा याबाबत माहिती नसते. ती अगोदर माहिती करून घेणं अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर प्रश्नामधील माहितीचा डेटा जो आहे तो इंटरप्रिट करणं अपेक्षित आहे आणि नंतरच रिलेशन डेव्हलप करणं गरजेचं आहे. यामध्ये देखील बरेचसे विद्यार्थी किंवा उमेदवार चुकतात कुठे तर नाते किंवा रिलेशन डेव्हलप करत असताना ती व्यक्ती मेल आहे का फिमेल आहे हे कन्सिडर न करता ते रिलेशन डेव्हलप केलं जाऊ शकतं आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चूक निर्माण होऊ शकते. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित विचारपूर्वक सोडवणं अपेक्षित आहे. चौथा टॉपिक म्हणजे दिनदर्शिका, ज्याला आपण कॅलेंडर असं म्हणतो. कॅलेंडरच्या बाबतीतले सगळे मुद्दे बेसिक माहीत असणं अपेक्षित आहे की लीप इयर म्हणजे काय, लीप इयर असताना किती दिवस असतात पूर्ण वर्षामध्ये, लीप इयर नसताना किती दिवस असतात, लीप वर्ष आल्यानंतर पुढचं वर्ष जे आहे त्याचे आकडे कसे पडतात किंवा तारखा कशा पडतात हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. महिना बदलल्यानंतर एखादी तारीख पुढच्या महिन्यामध्ये कोणत्या वारी येऊ शकते, एकूण किती दिवस किंवा वार असतात एका आठवड्यामध्ये हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतरच याच्यावरती तुम्हाला जर प्रश्न सोडवायचे असतील तर फॅक्च्युअल डेटा स्वरूपामधल्या जे काही सणावळ्या आहेत ह्या देखील माहीत असणं अपेक्षित आहे, कारण की डायरेक्ट प्रश्नांच्या स्वरूपामध्ये विचारलं जातं. 2020 या सालामधील जागतिक आरोग्य दिवस हा बुधवारी आहे, तर याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या वारी होती. म्हणजेच तुम्हाला जागतिक आरोग्य दिवस आणि गांधी जयंती ही कोणत्या तारखेला असतात हे माहीत असणं अपेक्षित आहे. यानंतर दिशा म्हणजे डिरेक्शनवरती देखील हमखास एखादा प्रश्न विचारला जातो. या संदर्भात दिशेचं बेसिक नॉलेज असेल, मग ते नैऋत्य दिशा, ईशान्य, वायव्य, आग्नेय, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या संदर्भातील जे काही तुम्हाला बेसिक नॉलेज आहे ते माहीत असणं अपेक्षित आहे. आणि मग एखादा उमेदवार या दिशेकडून त्या दिशेकडे गेला तर अल्टिमेटली कोणत्या दिशेला तोंड असेल त्याचं हे विचारलं जाऊ शकतं. 6वा प्रकार तर्कशास्त्रीय युक्तिवाद, ज्याला लॉजिकल स्टेटमेंट्स असं म्हणतो. विधानात्मक स्वरूपामध्ये लॉजिकल स्टेटमेंट दिलेले असतात, त्यातून तुम्हाला इंटरप्रेट करता येणं अपेक्षित आहे की नक्की काय दिलेलं आहे. 7वा आदान प्रदान, इनपुट किंवा आउटपुट ज्याला आपण म्हणूयात. यामध्ये सिक्वेन्शियल आउटपुट ट्रेसिंग असतं. स्टेप वाईज तुम्हाला इनपुट दिलेलं असतात आणि आउटपुटही दिलेलं असतात, तर नेक्स्ट स्टेप तुम्हाला फॉलो करून त्याचं उत्तर काढणं अपेक्षित असतं. 8वा प्रकार म्हणजे ठोकळा, कागदाची घडी आणि काप, ज्याला आपण क्यूब्स अँड डाईस, पेपर फोल्डिंग अँड कटिंग असं म्हटलं जातं. यामध्ये तुम्हाला एखादा डायग्राम दिले असेल आणि डायग्रामवरती फोल्डिंगचे प्रकार दिले असतील तर अल्टिमेटली ती डायग्राम कशी बनेल यावरती प्रश्न असतात. जर काप घेतले आपण तर ती जी काही डायग्राम फोल्डिंग केल्यानंतर उघडली तर नेमकी ती जी काही काप घेतलेली आहे ती नक्षी कशा पद्धतीत असू शकेल. डाईस असेल त्याच्यावरती आपण म्हणूयात की 6, 5, 4 अशा पद्धतीत नंबरिंग असेल तर ते नंबरिंग कसं व्हॅरी होणार आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. 9वा प्रकार विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता, ज्याला आपण ॲनालिटिकल रिझनिंग असं म्हणूयात. तुम्हाला विधानं दिली असतात आणि त्याचं ॲनालिसिस करून तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीच्या अनुषंगाने यावरती प्रश्न विचारले जातात. 10वा आणि शेवटचा कूटप्रश्न किंवा पझल, यावरती अलीकडे आयोगाचा कल वाढलेला दिसतोय. यामध्ये पझल टाईपमध्ये सगळे प्रश्न विचारलेले असतात. एकंदरीतच 13 पासून 19 पर्यंतचा विचार केला तर अंकगणितावरती दिवसेंदिवस प्रश्नांची ओघ किंवा संख्या कमी होताना दिसते. मॅक्सिमम हे बुद्धिमत्ता चाचणीवरती प्रश्न विचारलेले दिसत आहेत आणि म्हणून जास्तीत जास्त बुद्धिमत्ता चाचणीचा सराव उमेदवारांनी या अनुषंगाने या टॉपिकच्या स्वरूपामध्ये करणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. सो लास्टली, थँक्स फॉर वॉचिंग.